नमस्कार. आजच्या या विश्लेषणामध्ये आपण एका अतिशय भन्नाट आणि आकर्षक आर्किटेक्चरल प्रोजेक्टविषयी बोलणार आहोत. या प्रोजेक्टचं नाव आहे द फार्म हट. आर्किटेक्ट ओमकार कुलकर्णी यांनी डिझाईन केलेला हा प्रकल्प म्हणजे केवळ विटा आणि सिमेंटची इमारत अजिबात नाहीये, तर तो एक अत्यंत विचारपूर्वक तयार केलेला निवांत अनुभव आहे. एका अगदी मोकळ्या कच्च्या जमिनीचं रूपांतर एका अलिशान आणि प्रायव्हेट वास्तूत कसं होतं याची संपूर्ण प्रक्रिया आज आपण समजून घेणार आहोत. चला तर मग डिझाईनच्या या प्रवासाला सुरुवात करूया. आजचा आपला अजेंडा अगदी सोपा आणि सरळ आहे. आपण या सादरीकरणाची विभागणी 6 मुख्य टप्प्यात केली आहे. सुरुवातीला एका कच्च्या जागेपासून सुरुवात करून स्केचेसमधून आकार कसा शोधला गेला, जागेची विभागणी कशी झाली, अरायव्हल सिक्वेन्स म्हणजे येणाऱ्या पाहुण्यांचा प्रवास कसा आखला गेला, प्रायव्हसी कशी जपली गेली आणि शेवटी मोकळ्या जागेची खरी लक्झरी काय असते हे आपण एकामागोमाग एक पाहणार आहोत. तर सुरुवात करूया पहिल्या टप्प्यापासून. विभाग 1, द अनशेप्ड ब्लँक कॅनव्हास. कोणत्याही मोठ्या वास्तूची सुरुवात नेहमी एका कच्च्या न घडवलेल्या जमिनीपासूनच होते. सुरुवातीला ही जागा कशी होती कल्पना करा. अगदी रखरीत, वृक्ष आणि आजूबाजूला फक्त कच्च्या ओबडधोबड दगडांचे ढिगारे. वास्तू उभारणीसाठी हा एक खराखुरा कच्चा आणि खडबडीत कॅनव्हास होता. हे नुसतं जमिनीचं स्वरूप नव्हतं, तर आर्किटेक्ट समोरील ते एक मोठं आव्हान होतं. जेव्हा या जागेचं पहिल्यांदा सर्वेक्षण झालं ना, तेव्हा काही गोष्टी प्रकर्षाने समोर आल्या. विशाळ आणि मोकळा आकाश, अतिशय कमी उंचीची झाडं-झुडपं आणि चारी बाजूंनी पूर्णपणे उघडी असलेली जागा. अशा परिस्थितीत तिथे नुसतीच एखादी इमारत उभी करून चालणार नव्हतं. तिथे सावली, गोपनीयता आणि निवारा निर्माण करण्यासाठी अत्यंत अचूक डिझाईनची गरज होती. आणि ह्याच आव्हानांनी ह्या प्रोजेक्टचा खऱ्या अर्थाने पाया रचला. आता वळूया दुसऱ्या टप्प्याकडे. विभाग 2, फॉर्म फाइंडिंग थ्रू स्केचेस. जमिनीच्या मर्यादा समजून घेतल्यानंतर डिझाईनला आकार कसा मिळतो ते बघूया. कॉम्प्युटरवर डिझाईन करण्याआधीची जी एक प्रोसेस असते ना, ती खरोखरच कमाल असते. आर्किटेक्टच्या डोक्यातील कल्पना जेव्हा पहिल्यांदा कागदावर कच्च्या स्केचेसच्या रूपात उतरते, तो क्षण खूप महत्त्वाचा असतो. कागदावरील या सुरुवातीच्या रेषांमधूनच या वास्तूचा क्लासिक रुरल सिल्यूट म्हणजे एक पारंपरिक ग्रामीण आकार स्पष्ट होऊ लागला होता. आणि तुम्हाला माहितीये का, याच कच्च्या रेखाटनांमधून 2 अतिशय भन्नाट संकल्पनांचा जन्म झाला. पहिली संकल्पना म्हणजे द कॅनोपी. हे एक उतरतं छप्पर आहे जे या वास्तूला तो सुंदर ग्रामीण आणि पारंपरिक लुक देतं. आणि दुसरी संकल्पना म्हणजे द शील्ड. हे एक मजबूत दगडाची भिंत आहे. या भिंतीचं मुख्य काम केवळ सीमा निश्चित करणं नाही, तर आतल्या खाजगी क्षेत्रांना पूर्णपणे सुरक्षित करणं हे आहे. आता पुढे जाऊया. विभाग 3, क्रिएटिंग डिस्टिंक्ट एक्सपिरियन्शियल झोन्स. बाह्य आकार ठरल्यानंतर आतील जागांचं नियोजन कसं करायचं हा पुढचा महत्त्वाचा प्रश्न असतो. संपूर्ण जागा ही केवळ भिंतींनी नाही, तर अनुभवांनी विभागलेली असावी लागते. या प्लॉटची अतिशय विचारपूर्वक 3 मुख्य झोन्समध्ये विभागणी केली गेली. पहिला भाग म्हणजे अरायव्हल अँड लिव्हिंग कोर, जिथे मुख्य वावर असतो. दुसरा भाग ट्रान्झिशन अँड लेजर, म्हणजेच जलतरण तलाव आणि मध्यवर्ती भाग जो विश्रांतीसाठी आहे. आणि तिसरा भाग म्हणजे एंटरटेनमेंट अँकर. ही विभागणी केवळ नकाशापुरती मर्यादित नाहीये, तर ती वास्तूत वावरणाऱ्या माणसाला मिळणाऱ्या अनुभवाची विभागणी आहे. पुढचा अत्यंत रंजक टप्पा, विभाग 4, कोरिओग्राफिंग दी अरायव्हल सिक्वेन्स. एखादी व्यक्ती वास्तूत प्रवेश करते तेव्हा तिचा प्रवास कसा असावा. तुम्ही कधी विचार केलाय का की एखाद्या वास्तूत प्रवेश केल्यावर तुमची पावलं आपोआप एका विशिष्ट दिशेने का वळतात? यालाच आर्किटेक्चरमध्ये कोरिओग्राफी म्हणतात. वास्तूत प्रवेश केल्यावर पाहुण्यांची नजर कुठे जावी, त्यांनी कसं पुढे जावं, हे सर्व डिझाईन स्वतः ठरवतं आणि आपल्याला एक दिशा दाखवतं. हा आगमनाचा प्रवास अतिशय तरलपणे 3 टप्प्यांत उलगडतो. पहिला टप्पा असतो तो एका मोकळ्या ओपन एअर रिसेप्शनचा, एक स्वागत करणारं अंगण. दुसरा टप्पा म्हणजे द सेंट्रल गॅदरिंग नोड, असा हॉल जिथे सगळे एकत्र येऊ शकतात. आणि तिसरा टप्पा म्हणजे हळुवारपणे बाहेरच्या डेक आणि जलतरण तलावाकडे जाणारा मार्ग. हा एक अतिशय नैसर्गिक अनुभव आहे. विभाग 5, इंजिनिअरिंग ॲब्सोल्यूट प्रायव्हसी. लक्झरी डिझाईनमध्ये प्रायव्हसी हा केवळ एक शब्द नसून तो एक अविभाज्य भाग असतो. विश्रांतीसाठी बनवलेल्या जागेत खाजगीपणा सर्वात महत्त्वाचा असतो. जेव्हा एखादी व्यक्ती मुख्य प्रवेशद्वारातून आत येते तेव्हा तिची नजर थेट एका भक्कम दगडाच्या भिंतीवर जाऊन थांबते. हीच ती द शील्ड ज्याबद्दल आपण सुरुवातीला बोललो होतो. ही भिंत एक व्हिज्युअल बॅरियर म्हणून काम करते, ज्यामुळे मुख्य प्रवेशद्वारातून आतील स्विंग पूल किंवा डेक अजिबात दिसत नाही. म्हणूनच या डिझाईनचा मूळ हेतू अतिशय स्पष्ट आहे. पूल आणि डेक क्षेत्रांसाठी संपूर्ण गोपनीयता सुनिश्चित करणे. जर विश्रांतीच्या जागेत सतत कोणीतरी आपल्याला पाहत असल्याची जाणीव होत असेल
तर त्या जागेचा काय उपयोग? या डिझाईनमध्ये ती दगडाची भिंत प्रायव्हसीची हमी देते. थोडक्यात सांगायचं तर प्रायव्हसी किंवा गोपनीयता हीच इथे खरी लक्झरी बनवली गेली आहे. सुरुवातीचं हाताने काढलेलं स्केच आणि शेवटचा अत्यंत तांत्रिक असा मास्टर प्लॅन, या दोन्ही गोष्टी जेव्हा आपण एकत्र बघतो ना, तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. कागदावर काढलेल्या त्या पहिल्या रेषा आणि संकल्पना अंतिम तांत्रिक रेखांकनात अगदी अचूकपणे उतरवल्या गेल्या आहेत. मूळ कल्पनेचा आत्मा कुठेही हरवलेला नाहीये आणि हेच खऱ्या अर्थाने यशस्वी डिझाईनचं लक्षण आहे. आणि आता आपण पोहोचतोय सादरीकरणाच्या शेवटच्या आणि सर्वात तात्विक टप्प्यावर. विभाग 6, द लक्झरी ऑफ ओपन स्पेस. 0.147 0.147 हा आकडा खूप काही सांगून जातो. हा या संपूर्ण प्रोजेक्टचा FSI किंवा फ्लोर स्पेस इंडेक्स आहे. सामान्यतः शहरांमध्ये FSI जास्तीत जास्त कसा वापरता येईल याकडे सर्वांचा कल असतो. पण इथे हा आकडा इतका कमी असणं हेच या प्रोजेक्टचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. फक्त 0.147 FSI वापरल्यामुळे वास्तूने जाणीवपूर्वक स्वतःहून एक पाऊल मागे घेतलं आहे. बांधकाम हे एकूण जमिनीच्या फक्त एका छोट्याशा तुकड्यावर केले गेले आहे. याचा सरळ अर्थ असा की राहण्याचा आणि अनुभव घेण्याचा केंद्रबिंदू हा 4 भिंतींच्या आत नसून तो पूर्णपणे बाहेरच्या मोकळ्या आणि नैसर्गिक वातावरणाकडे वळवण्यात आला आहे. आकडेवारी बघितली तर हे आणखी स्पष्ट होतं. एकूण प्लॉटचं क्षेत्रफळ आहे तब्बल 1036 चौरस मीटर आणि त्या तुलनेत प्रत्यक्ष बांधकाम किती असावं? फक्त 152.35 चौरस मीटर. एवढी मोठी जागा उपलब्ध असतानाही जाणीवपूर्वक कमी बांधकाम करणं आणि निसर्गाला जास्त जागा देणं हा खरोखरच एक धाडसी आणि उत्कृष्ट डिझाईनचा निर्णय आहे. अभिकल्प कॉन्सेप्ट्सने तयार केलेला हा अंतिम मास्टर प्लॅन म्हणजेच द फार्म हटची फायनल ब्ल्यूप्रिंट. एका ओबडधोबड जमिनीपासून ते एका सुंदर वास्तूपर्यंतचा हा प्रवास आणि एका कल्पनेचं प्रत्यक्ष साकार झालेलं हे परिपूर्ण चित्र आहे. या माहितीपूर्ण प्रवासाच्या शेवटी आपण सर्वांनी विचार करावा असा एक प्रश्न मी तुम्हाला विचारू इच्छितो. जेव्हा आपण एखाद्या रिट्रीटची किंवा विश्रांतीच्या जागेची डिझाईन करतो तेव्हा खऱ्या अर्थाने लक्झरी कशात असते? आपण बांधलेल्या त्या भव्य भिंतींमध्ये की आपण जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक तशाच मोकळ्या सोडलेल्या निसर्गरम्य जागांमध्ये? विचार नक्की करा. या प्रश्नासोबतच मी आजचं हे विश्लेषण इथेच थांबवतो. वास्तूच्या डिझाईनवर आधारित हे सादरीकरण तुम्हाला नक्कीच आवडलं असेल अशी आशा आहे. पुन्हा भेटूया. धन्यवाद.